चल रमा आवर लवकर ना सटक बाबा. अंजली बाई आल्या तर जाळ काढतो. मला शाळेत सोडायचं होतं म्हणल्यावर तुम्हाला मयात जायला उशीर होत होता. मग साड्यांच्या दुकानात काय करत होतात? ते साड्या घेत होतो. कुठे आहेत साड्या बघू? नाही ते वहिनी म्हणल्या बजेटच्या बाहेर आहेत म्हणून मग नाही घेतल्या. आजवर कधी त्यांनी बजेटचा विचार केला? मग आजच का? आणि एवढ्या सकाळी सकाळी त्यांना साड्यांचं कसं सुचलं? तुम्ही मला शाळेत सोडायला येऊ नये म्हणून मुद्दाम केलं त्यांनी. अहो नाही तुम्ही उगा काय बी संशय घेऊ नका. मग कुठे आहेत साड्या? का नाही घेतल्या? सांगितलं की बजेटच्या बाहेर होत्या. कशाला हव्या होत्या? माहित नाही. साड्या हव्या होत्या आणि बजेटचा विचार करतायत म्हणजे नक्की दुसऱ्यांसाठी साड्या हव्या होत्या. निवडणुकीच्या काळात साड्या आणि भांडी वाटतात तसं काही नाहीये ना? हे अहो नाही नाही वहिनी म्हणल्यात जे नियमात असेल तसंच करणार. वहिनींनी शब्द दिलाय मला तसा. अहो आता गेलं ना राग. अहो खरं तर मी तुम्हाला शाळेत सोडायला येणार होतो पण ते वहिनीने घाई केली ना बघ म्हणून मग जावं लागलं. माझं चुकलं. सॉरी. पण आज लाडूला शाळेत ना आणायला तुम्ही जायचं. मला एका बारशाला जायचंय. हो असं किती दिवस दुसऱ्यांच्या घरात बारशाला जायचं? एक बारसा आपल्या घरात. अंजली अंजली चला की खाली लवकर. काय ते गोदाक्का कसं तरी कराल. या तरी खाली. काय झालंय? काय गोदाक्का काय झालं? काय झालंय? काय नाही रे जराशी घेरी आली. ही राधी उगाच एवढ्याच तेवढं करते. नाही सकाळपासून दम लागलाय. निवांत बसा म्हणून सांगितलं तर काय ऐकना झालं. घेरी आली आणि पटकन खाली पडल्या. फार दम लागतोय का गोदाक्का? नाही ग जरा दमल्यासारखं होतंय. दम लागणं जरा नसतं. अहो डॉक्टरने बोललं पाहिजे. अरे श्रीपती दादासनी पाठवलंय. काय झालं? दम लागलाय अचानक? नाही सकाळपासूनच. तुम्हाला चहा दिला की नाही त्याच्या आधीपासूनच. डॉक्टर आला. या डॉक्टर बस. काय झालं? दम लागतोय. कधीपासून लागतोय? सकाळपासून. बीपी थोडस वाढलंय. वय आजकाल जरा जास्तच दम लागतोय बघा. मी एक गोळी देते. रोज एक गोळी घ्यायची. रोज एक गोळी? माझ्याच्या नाही खावणार. रोज गोळी घ्यावी लागेल. कुणीतरी एक जण जबाबदारी घ्या आणि रोज गोळी द्या. मी घेते. आम्ही घेतो. नाही कसं आहे जाऊबाई कायम इलेक्शनच्या नादात असतात बघा. सारखं फिरतीवर असतात. आम्ही घरात असतो. आम्ही घेतो ही जबाबदारी. चालेल चालेल कुणीतरी एकाने द्या जबाबदारी घेऊन. हा आम्ही रोज देतो गोळी द्या. थँक्यू. ओके. आता सारखं काम बिम करत बसायचे नाहीत बघ. आराम कर बघू पहिला. करते र. बरं हे गोळीचं काय रोजचं नाटक? अरे आयुष्यभरात कवा एक गोळी खाल्ली नाही आणि आता ही रोज गोळी. गोदाक्का गोळी घेतल्याशिवाय कसं बरं वाटणार? गोदाक्का अहो हे ब्लड प्रेशरचं दुखणं म्हणजे लई वाईट बघा. गोळी नाही घेतली का नाही तर जीवावर बी बेतू शकतं. हे म्हणजे आम्ही जबाबदारी घेतल्या ना बा आता. गोदाक्का आता तुम्हाला रोज गोळी खायला लागत्या बरं का. अरे देवा
बघ गोदाक्का, आता वय होईल तशी काळजी घ्यायची असते ग. आणि सारखं काम 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 काय, जरा आराम बी करत जा की मध्ये मध्ये. हो, आता काही कामं करायची नाहीत, फक्त आराम करायचा. नाही ग बाई, एवढं काय नाही झालेलं. उगं तुम्ही समधी काळजी करायला आहे. हे बघ, ही तुझी कायमची सवय आहे बघ. भाऊजी तुम्ही नका काही काळजी करू. गोदाक्का, आता फक्त विश्रांती घ्यायची. मी इथेच आहे. चल बाई चल लवकर. समजायचं नाही आलं, मला वाटलं वेळच झाला. अगं बाई कसं गोड आहे की ग, छान आहे बाळ. काय कल्पे काय म्हणतोय प्रचार? अवदनक्यात सुरू आहे की काय तुम्ही गावातच आहे ना? हाय की नाही असं इच्छा लागलं म्हणून म्हटलो. अगं सकाळपासून आम्ही समजा असतो की प्रचारात. अगं विचारायचं म्हणून विचारलं. मी आम्ही सांगायचं म्हणूनच सांगितलं. एकदम पुढाऱ्यालाच बोलायला लागलेस कल्पे. मग आता मेंबर हो ना ग्रामपंचायती, बोलायला पाहिजेलच की. पण कल्पनाचा पुढार पण मिरवल असं वाटलं नव्हतं. अगं मी कसली पुढारी? अंजली ताईच खऱ्या पुढारी बघ. आणि खरं त्या कधी स्वतःला पुढारी म्हणत नाही तर. उलट लोकांसाठी काम करणारी कार्यकर्ती आहे मी असंच म्हणतात. अगं म्हणून तर त्यासनी या भाषेचा मान दिलाय ना आम्ही. अंजलीताईंसारख्या शिकलेल्या चांगल्या माणसांकडनं माझ्या पोरीचं नामकरण व्हावं बघ. आता होईलच की, पण आहेत कुठं त्या? अगं येतच असतील होय. ते नव दीपाली बोर्डाची फॅशन नवीनच आहे बाई. नवीन कुठं, आजकाल समधीच अशी नाव ठेवतात. आणि अंजलीबाईंच्या हातानं कापड साडायचं आणि नाव जाहीर करायचं. येतील ना वा, नाहीतर सकाळच्या सायकलीच्या रेलीसारखं व्हायचं. हाव नाही नाही, आता येतो म्हणलं तेव्हा येतीलच होय. ते नव आपण सगळे आलो, कितीचा टाइम सांगितला होता? हो ना, आत्ता पत्र अंजली तर यायला पाहिजे होत्या. अगं येते की, असं कधी उशीर करतात नाही अंजली ताई. ए दीपा, वाड्यावर कुणाला तरी पाठव आणि सांग त्यांना इथं सगळे तात्काळात बसल्यात म्हणून. होय बाई, पाठवते लगेच. अजून स्वयंपाक पाणी व्हायचंय, खूप वेळ झालाय. अजून कशी आल्या ना अंजली ताई? ए बायकानो, अगं येतील की एवढ्यात त्या, जरा कळ काढा. सिरियस नाही ना बघ, नाही तर कोल्हापूरला घेऊन जाऊ. नाही रे नदा, हे बघ आजकाल ब्लड प्रेशर सगळीकडे सुरू झाले. आणि बारक्या पोरसनी बी असते. हो, आणि वेळच्या वेळी गोळी घेतली ना तर कंट्रोल मध्ये ठेवता येतं. आपण घेऊ ना काळजी. नाही ती तर घ्यावीच लागणार हो. नाही, आम्ही काळजी घेतो, तुम्ही काय काळजी करू नका. अंजली वहिनी, घरी लवकर बोलवले तुम्हाला. सगळीजण वाट बघाल्यात, खोळंबल्यात तुमच्यासाठी. अरे वहिनी, तुझ्या घरात बारसं नाही का आज? वहिनी तुम्ही आवरण जाऊन या पटकन. आत्ता? मी थांबतो की गोदाक्का जवळ, तुम्ही जावा. अहो, आत्ता कसं जाऊ मी? काय नाही वहिनी, आम्ही थांबतो की इथं. सगळी माणसं जमली असतील, तुम्ही जाऊन या, नाही तर उगाच नाराज होते. अहो काय चाललंय? घरात माणूस आजारी पडले आणि तुम्ही काय राजकारण करतायसा? राजकारण काय याच्यात? आणि वहिनी थांबून काय करणार तिथं? काय म्हणजे? काळजी घेतली असती की नाही गोदाक्कांची? ती जिम्मेदारी तू घेतलीस ना. हा म्हणजे आम्ही घेतल्या खरं, पण गोदाक्कांचा लई जीव आहे जाऊबाईंवर. जर जाऊबाई त्यांच्याजवळ थांबल्या का नाही तर गोदाक्कासनी बरं वाटत. हो, मी थांबते. हो नाही वहिनी, तुम्ही खरंच जाऊन या.
अहो सकाळी रॅलीला बी नव्हत्या आता बी गेल्या नाही तर माणसालाही नाराज होती. आम्ही परत सांगायलोय बरं का, तुम्ही ह्या असल्या टायमाला राजकारण करू नका सा. गप्प बसती का आता जरा. वहिनी जावं लागणारच. गायकवाडाच्या सुनेच्या हातनं बारसं करायचे त्यास नाही. राणा भाऊजी, आवाज पहिला दिसे तेव्हा जाऊबाईंनी गोदाक्काजवळ थांबलंच पाहिजे. उद्यापासून काय हो, हायच की आम्ही. आणि राहता राहिला प्रश्न बारशाचा, गायकवाडांच्या सुनबाई आम्ही बी आहोत, तेव्हा आम्ही जाऊ बारशाला. आता कोण करायला राजकारण. अहो बारशाच्या कार्यक्रमाला कसला आलंय राजकारण. पाहिजे तर तुम्ही जाऊबाईच विचारा. काय जाऊबाई, काय करू आम्ही. अहो वहिनी, नाहीतर जाऊ दे बाई. हे गोदाक्कापेक्षा आम असते दुसरं काय महत्वाचं नाही. आम्ही कुठंच जात नाही, आम्ही थांबतो इथंच. वहिनी आता अंजली बहीण आहे म्हणतात तर तुम्ही जाऊन या. राणादा, वहिनी कधी नाही म्हणल्या. एक मिनिट, मी थांबते घरात, जाऊबाईंना जाऊ दे. ऐकलं, शेवटी गोदक्का जवळ थांबणं महत्वाचं. हो, गोदाक्कांपेक्षा दुसरं काहीच महत्वाचं नाही. वहिनी आणि हवं तर मी उद्या जाऊन भेटून येते त्यांना. आता जाऊबाईंना जाऊ देत, मी जाते उद्या. ए जार, आम्ही येतोय म्हणून सांग, तयार होऊन येतो. नंतर थांब, संकटच जाऊ. थांब आलो. अजून कशाला नाहीत अंजलीताई. सकाळसारखं तर करायचं नाहीत ना व. येतो येतो म्हणले आणि आल्याच नाहीत ना व सकाळी. अगं बाई, अंजलीताई सायकल रॅलीला तर आला नाही सा. खरं आता बारशाला तर या बाई. बास बाई, कंटाळा आलाय. स्वयंपाकाचा खोळंबा झालाय. अंजलीताई आल्या की पोराला पाठवून द्या बोलवायला, येतो मग आम्ही. अगे मावशी, कशाला उगाच ये जा करतीस. हे आता अंजलीताई येतील. थांबा थांबा, अहो येतील अंजलीबाई. हा, एक काम करूया दीपाली, कार्यक्रमाला कर सुरुवात. येतीलच त्या. आपण चला पाळणा म्हणूया आपण. होय. काय कसा आहे सा समधी, बरं आहे सा नव. अंजलीताई नाही आल्या. त्यासनी टाइम नाही, पर माझ्या ताईसाहेबांनी टाइम काढला. गावाची लई काळजी आहे व माझ्या ताईसाहेबांनी. आता आम्हा गायकवाडासनी एवढा मोठा मान दिलाय, तो मोडायचा कसा, म्हणून मग शेवटी आम्ही आलो बघा. अरे वा, लई गोड आहे की हो बाळा. कुणावर गेलंय. पण अंजलीताई येतो म्हणले होत्या ना. आता इलेक्शनच्या आधीच सरपंच म्हणून मिरवायला समधीकडं, कस काय टाइम गावणार मग. हाय आम्ही थोडं पटकळ, राग आला की धाडकन बोलून टाकतोय खरं. पण याचा अर्थ आमासनी गावातल्या माणसांची कदर नाही असं नाही. तसं असतं तर तुमच्या कामाचा खोळंबा करून हिता आलाच नसतासा बघा. वय पण काय करणार आता, आमची चुकीची इमेज बनवल्या गेल्या बघ गावात. आम्ही गोरगरिबांची काळजी करत नाही, कदर करत नाही असं उगं पसरवलं गेलंय. नाही ताईसाहेब, इमेज कशी बी असू द्या, पर तुम्ही सरळ मार्गी आहे हे खरं बघा. हा जरा ताडताड बोलत्यात, पर निर्मळ आहेत मनानं. तसं नसतं तर तुम्ही इथं आलाच नसतासा बघा. तुम्ही आलाच हे लय चांगलं झालं. माणसांची कदर करतो म्हणून आलो, नाहीतर घरातली जबाबदारी सांभाळता सांभाळता जीव जातोय हो आमचा. आम्हासनी आमच्या घरातल्या माणसांची काळजी वाटत्या. तुला घराची एवढी काळजी आहे, राजकारणापासून लांबच राहा.
तुझ्या जावाला काय करायचं ते करून दे, तू घर सांभाळ. जाऊ द्या, अंजलीबाई नाही आलं तर आता काय करणार. पण गायकवाडांच्या घरातलं कोणीतरी आलंय ते काय कमी आहे होय. चला नाव अनाऊन्स करूया. अंजली, हे असलं नाव कशाला ठेवलं? होय, अंजली ताईवरूनच ठेवलं हे नाव. पण अंजली कशाला ठेवायला पाहिजे? लई शहरी वाटायलंय. आपलं गावाकडचं बघा की काय तर. हा, तुम्ही का नाही नंदिता नाव ठेवा. नंदीच्या पेक्षा अंजलीच बरं वाटते. माझी पोरगी अंजलीबाईंसारखी शिकावी, मोठी व्हावी आणि अंजलीबाईंसारखी सगळ्यांनी सांभाळून घेणारी सरपंच व्हावी गावची. जाऊबाई सरपंच नाहीत. अहो पण होतेलच की. आता झाल्याशिवाय काय राहतात होय. अंजलीबाईंसारखी तडफदार आणि मन मिळव सरपंच नाही आहे आपल्या गावची. समजा आवरून ये घरी परत. सरक. चला आपण पाळणं सुरू करूया की. पुढचा कार्यक्रम आवरून. चला चला. हा. हे घ्या. आलं घातलं ना? होय. होता का? उठा, चहा आणलाय जरा तरी. नग, मी जर नंतर न घेते. बर. अंजली, तू त्या बारशाला जायला पाहिजे होतस बघ. बुधा का, इकडे एवढे सगळेजण, जाऊबाई पण गेले, मी नाही गेले म्हणून काय फरक पडणार आहे? अगं पण तू इथं नाही थांबलीस तर काय फरक पडणार आहे? माझी काळजी घ्यायला माणसं आहेत की. जाऊ द्या ना, आता मी नाही गेले ना, मग नको तो विषय. तसं नाही ग, निवडणूक आहे तोंडावर. कुठल्या गोष्टीवर माणसं काय बोलतील, नाराज होतील, काय सांगता येत नाही बघ. अहो तुम्ही त्याची काळजी करू नका, एक दिवस मॅनेज होऊ शकतो. आणि तसंही तिथे कल्पना ताई आहेत ना, त्या बरोबर मॅनेज करतील सगळं. ह्योच फरक आहे बघ तुझ्यात आणि वहिनी साहेबात. तू स्वतःच्या आधी दुसऱ्याचा विचार करतीस. पर अंजली, राजकारणात हे नाही चालत. मी जितकं बघत आले त्यावरनं तर नाहीच नाही. मी नका काळजी करू म्हणाले ना. मी नाही ग बाई, तू तुझी स्वतःची काळजी घे. अगं राजकारण म्हणलं की जरा आपसौराती व्हायला लागतंय माणसाला. चांगल्यासाठी का होईना, पर स्वतःचा विचार करायला लागतोय. घरातल्या लोकांपुढे राजकारण मोठं नाहीये माझ्यासाठी. आधी घर, घरातली माणसं आणि मग राजकारण.